नमस्कार मित्रांनो, मी आहे समीर आणि तुम्ही बघत आहे मित्र यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आपण चाऱ्याच्या गव्हाणीबद्दल बोलणार आहे. तर मित्रांनो, चाऱ्याची गव्हाण जर चुकली तर चारा पण वाया जातात आणि गायांना खाण्यासाठी पण तकलीफ होतात आणि बरोबर खाता पण येत नाही. तर त्याचं माप एकदम बरोबर असणं, कारण आपण बनवतच आहे तर थोडं चांगल्या पद्धतीने जर बनवली तर गायांना पण चांगलं आणि दिसायला पण चांगलं होते आणि फार्म पण चांगला दिसतात. तर त्यासाठी गव्हाणीचं माप आज बघणार आहे मित्रांनो, माझ्या फार्ममध्ये मी कसं केलं. तर चला बघूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण या साईडपासून गव्हाण बनवायची असते. म्हणजे आता समजा जर तुमचं फ्लोरिंग बनवून असेल, ठीक आहे, फ्लोरिंग बनवल्यानंतर मित्रांनो चाऱ्याची गव्हाण बनवायची. त्यामागचं कारण सगळ्यात आधी मित्रांनो चुकलं नाही पाहिजे, यासाठी फ्लोरिंग आधी करायचं, त्याच्यानंतर चाऱ्याची गव्हाण. फ्लोरिंगच्या वर मित्रांनो इथून समजा, म्हणजे जिथे फ्लोरिंग आहे तिथून मित्रांनो मी 2 फूट हे टोटल पकडलेलं आहे. म्हणजे मित्रांनो 2 फुटामध्ये आता 24 इंच येते. तर मित्रांनो हे जे घेतलेलं आहे मी ते 21 इंच घेतलेलं आहे आणि हा जो आहे हा 2 इंचीचा आहे पाईप, बरोबर. 21 आणि 2 23 झालेला आहे. तर असं मी 23 इंच घेतलेलं आहे मित्रांनो. हे जे इकडली हाईट दिसत आहे, इकडली हाईट जेव्हा 23 इंच येईल त्याच्यानंतर आता क्लिअर बघून घ्या एकदा का कसं आहे. हे बघा, हे फ्लोरिंगच्या वरती हे जे हाईट दिसत आहे, हे कोणाला जर हेडलॉक नसन बसवायचं, जर डायरेक्ट असन तर त्यांनी 2 फुटाची हे भीत घ्यायची सरळ. 2 फुटाची भीत घेतल्यानंतर तिकडल्या बाजूचा आता मित्रांनो तुम्हाला क्लिअर दाखवतो तर आपली गव्हाण कशी आहे. तर एक वेळा बघून घ्या आपलं सिस्टम कसं आहे. तर आणि चला बघूया आपल्या तिकडल्या साईडवर. तर मित्रांनो बघा, आता या बाजूला माझी गव्हाण किती खतरनाक आहेत. आपण स्टाईल लावलेली आहे मित्रांनो, एकदम मस्त, कारण बुरशी नाही लागत मित्रांनो चाऱ्याला, काही नाही, एकदम क्लिअर चारा आणि सगळं दिसून पडतं. त्याच्यात लोखंड वगैरे काही आलं त्यासाठी. तर मित्रांनो आता तुम्हाला हे सांगतो, ह्याची माप सांगतो मित्रांनो. मी असं 30 फूट असं माझं सेट 30 फूट आहे. हे 30 फुटाचा मित्रांनो मी सरळ इथे एक बीम टाकलेला आहे 9 बाय 12चा. तर हे अशी याची आता ही लांबी झाली. आता रुंदी सांगतो मित्रांनो, याची रुंदी म्हणजे असं, म्हणजे गाय खाण्यासाठी जे जागा असतात ते. तर मित्रांनो 2.5 फूट ठेवलेलं आहे मी असं टोटल. आता 2.5 फुटामध्ये मी काय कसं केलेलं तुम्हाला हे बघू शकता. आता हे क्लिअर दाखवतो इथून. तर आपलं बघा, इथून तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर माप कसा. तर मित्रांनो आता या भिंतीपासून तर इथपर्यंत आपण 2.5 फूट घेतलेला आहे, बरोबर. तर आता तुम्हाला बघा, हे जे दिसतं आहे मित्रांनो, हे बघा, इथून खाली गेल्यानंतर इथून मी कॉर्नरला असं हे स्ट्राईक मारलेला आहे, असा म्हणजे कॉर्नर मारलेला आहे. याच्या मागचं कारण मित्रांनो, इथे गाय इथून आता हेडलॉकमधून इथे खातात, तर इकडे कॉर्नर नाही राहिला पाहिजे, म्हणजे चारा तिथे राहिला नाही पाहिजे, म्हणून तिथून असं मी हे केलेलं आहे वरतं. आणि इकडल्या बाजूला पण तुम्ही बघू शकता, असा उतार घेतलेला आहे, असा वर जाऊन असा उतार टाकलेला आहे, सरळ नाही केलेला मित्रांनो. यामागचं कारण आता तुम्ही बघू शकता, इथे चारा टाकून आहे. तर हा जो चारा टाकला मित्रांनो, गाय अशा यानं खाल्ला, बरोबर. तर ह्या इकडे येऊन असं राहते, इकडे जास्त वेळ थांबत नाही मित्रांनो. खाता इकडे पूर्ण बाहेर चालला नाही जात. तर यासाठी आपण असं हे केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता गव्हाण कशी वाटते मित्रांनो माझी. तर यासाठी आता तुम्हाला गव्हाणीचं माप आता क्लिअर समजलेलं आहे का. तर एक वेळा पुन्हा क्लिअर सांगतो. याची लांबी 30 फूट आहे, रुंदी 2.5 फूट घेतलेली आहे. तर 2.5 फुटामध्ये आता हे मधातलं जे दिसतं मित्रांनो स्टाईल, हे मित्रांनो बघू शकता, हे जे मधातलं जे जिथून काहीच कॉर्नर नाही ते हे 16 इंच घेतलेलं आहे मित्रांनो मी. म्हणजे 2 फुटाची स्टाईल होती, ते कापून 16 इंचाची केलेली आहे तिला. 16 इंचाची केल्यानंतर आता इकडून कॉर्नर आहे, हे बघू शकता, असं 16 इंच आणि हे 2, 16 आणि 2 18 इंच बस. इथून असा स्लोप जाऊन असं 18 इंच घेतलेला आहे. आणि हे जे दिसत आहे मित्रांनो, हे म्हणजे इकडे जे स्लोप दिसत आहे मित्रांनो तुम्हाला, तर मित्रांनो हे बघू शकता, हे 16 इंच घेतलेलं आहे आणि हे वाला 4 इंच घेतलेलं आहे. हे जे दिसतं 16 आणि 4 झालं मित्रांनो, हे 20. आणि हे जे दिसत आहे मित्रांनो, हे आता हे सगळ्यात मोठं जे स्लोप दिसत आहे, ज्याच्यावर आपली गव्हाण अशी वर दिसत आहे मित्रांनो, इकडून अशी. तर त्याचं माप तुम्ही बघू शकता, एक वेळा क्लिअर तुम्हाला समजेल, व्हिडिओमध्ये समजू येत आहे ना, बरोबर मित्रांनो. कमेंट्स करा जर काही समजलं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन. तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला
फोन करू शकता, काही टेन्शन नाही. तर आता बघा इथून समजू येत आहे का तुम्हाला? हां, इथून क्लिअर दिसत आहे ना? तर बघू शकता हे स्लोप 16 4 20 बरोबर. हे 20 झालं. त्याच्यानंतर हे इकडं बघू शकता हे 10 इंच अशी कापलेली आहे मित्रांनो, वर घेण्यासाठी, म्हणजे चारा बाहेर आला नाही पाहिजे याच्यासाठी. तर हे बघू शकता असं. तर अशा प्रकारे आपण ह्या गव्हाणीचं माप केलेलं आहे. तर मित्रांनो गव्हाण कशी वाटते मित्रांनो चारा खायची आपली, तर एक वेळा कमेंट्समध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ जर आवडत असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मला सांगा मित्रांनो का व्हिडिओ कसे वाटते आपले, तर मी पुन्हा तुम्हाला चांगले व्हिडिओ बनवून टाकू शकू. तर अशा प्रकारे आपलं फार्म आहे. तुम्हाला एक वेळा क्लिअर दाखवून देतो. बघू शकता इकडे आता हे काम चालू आहे मित्रांनो, थोडंसं बाकी आहे भुसा स्टोअर करायसाठी. तर हे पण चालू आहे. 30 फूट 15 बाय 30 मध्ये इकडे भुसा स्टोअर करायचं चालू आहे. आणि हे जे मित्रांनो हे जे दिसतं पुन्हा 30 फूट 15 बाय 30, हां इथे मित्रांनो कालवड संगोपनाचं सेटअप बसवायचं आहे. आता इथं जाळीचं काम होईल चालू आणि फ्लोरिंग होईल आणि छोटीशी गव्हाण होईल मित्रांनो स्पेशल कालवडीसाठी हे बाजू. त्याच्यानंतर हे मित्रांनो हे जे मधातलं दिसतं आहे ते इथे मित्रांनो सेम हे अशी गव्हाण या बाजूला होईल, म्हणजे इथून ह्या कॉलमपासून 2.5 फूट आणि ह्या मधातून जो आहे ह्या ट्रॅक्टर जायसाठी असा रोड केलेला आहे मित्रांनो सेटअप. पंजाबमध्ये जसे शेड असतात मित्रांनो तशा टाईपचं सेम छोटंसं स्ट्रक्चर आहे. 150 बाय 30चं छोटंसं, म्हणजे छोटं नाही झालं, खूप मोठं झालं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला सेटअप आहे मित्रांनो. तो कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आणि कशी वाटली मित्रांनो माहिती, तर एक वेळा कमेंट्समध्ये सांगा. आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.